तर आपण या टूर मध्ये इस्रोला भेट देतो. तर इस्रो मध्ये आपल्याला काय बघायला मिळते, ते काय असं वेगळं आहे की जे या टूरचं हायलाइट आहे? थिरुवनंतपुरम मध्ये एक छोटं गाव आहे, थुंबा नावाचं एक खेडेगाव. इट इज द मॅग्नेटिक इक्वेटर ऑफ अर्थ. त्यांच्या लक्षात आलं की इथून आपण स्पेस लॉन्च करूया आणि आपण बघायला बसतो. ती एक गॅलरी आहे, तो काउंटडाऊन होतो आणि हे असं स्लांटिंग असतं. दे आर कॉल्ड साऊंडिंग रॉकेट्स. वी नो वेन द रॉकेट लॉन्चिंग इज टेकिंग प्लेस. मग आम्ही त्याच वेळेला ट्रिप काढतो आणि विद्यार्थ्यांना नेतो. जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय प्रकारचे असतात? जर स्पेसमध्ये जायचं असेल तर थोडे त्याग करायला लागतात, कारण हिट रेशो किंवा सक्सेस रेशो इज लो. आणि एकदा मिळाला तो ग्रिप मिळाला ना की मग देयर इज नो लुकिंग बॅक. अशा नासा टूर आहेत का प्लॅन इन द नेक्स्ट इयर? तर नासा बरोबर आपण बाकीच्या गोष्टी पण तिथं कव्हर करणार, जसं युनिव्हर्सल स्टुडिओ आहे तिथे, न्यूयॉर्क आहे, मायामीला आपण व्हिजिट करणार आहोत, डिझनीलँड आहे. फक्त नासाच नाही तर आपण त्याच्या आजूबाजूचं कल्चर, US कसं आहे ते सगळं आपण बघून त्या टूरमध्ये सगळं कव्हर करणार आहे. हा झाला स्पेस मधला कॉम्पोनंट. तर याच्यात टुरिझम कॉम्पोनंट काय प्रकारे येतो? तुम्ही ते अजून ॲडिशनल काही गोष्टी दाखवता इस्रो बरोबर? आता आपण एवढ्या लांब चाललोय तर तिथलं कल्चर तुम्ही बघितलं पाहिजे, तिथल्या बाकीच्या गोष्टी बघितल्या पाहिजे. तर आम्ही त्याच्यामध्ये एक जटायू अर्थ सेंटर म्हणून आहे तिथे, ते खूप फेमस आहे. मोठं एक जटायूचं स्कल्पचर आहे मोठं दगडाचं, ते बघण्यासारखं आहे. त्याला तुम्ही रोपेनी वरती जाऊन आपण ते बघतो. तो वरनं व्ह्यू पण खूपच सुंदर आहे त्याचा. नाही, परत टुरिझम आणि टुरिझम आणि सायन्स आपण त्याचं कॉम्बिनेशन. नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. को पॉवर्ड बाय फिदाटो हॉटेल्स, भारतभर पसरलेली व्हॅल्यू हॉटेल्सची एक आघाडीची हॉटेल चेन. आम्ही या सिरीजमध्ये नॉर्मली पर्यटनावर एक्सपर्ट्स बोलवतो. तर पर्यटन म्हणजे काय असतं? आपण पर्यटनाच्या दृष्टीने आपण नवीन शहरात जातो, नवीन ठिकाणं बघतो, जुने किल्ले बघतो, जुने राजवाडे बघतो, बीचेस बघतो, हिल स्टेशन्स बघतो. हे नॉर्मली पर्यटन असतं. पण आपण पर्यटन करताना आपण जर एखादं लाईव्ह रॉकेट लॉन्च बघू शकलो, आपण एखाद्या स्पेस इन्स्टिट्यूटला व्हिजिट करू शकलो, आपण एखादी स्पेस म्युझियम बघू शकलो, एखाद्या स्पेस सायंटिस्टला भेटू शकलो, तर किती भारी होईल ना? हे पॉसिबल आहे का? आपण नॉर्मली लोकांना बघतो नासाला गेलेले, जे तिथनं फोटोज लोक टाकतात. तर हे भारतात पण पॉसिबल आहे आणि हे पॉसिबल करणारे 2 लोक आज माझ्याबरोबर या पॉडकास्ट सिरीजमध्ये खास आलेले आहेत या टूरबद्दल माहिती द्यायला. एक आहेत लीना बोकील, ज्या स्वतः नासा स्पेस एज्युकेटर आहेत, आणि अनिरुद्ध देवळालीकर, जे एक ट्रॅव्हल कन्सल्टंट आहेत. हे दोघं मिळून हे सायन्स, स्पेस आणि टुरिझम ह्याचे खूप मस्त कॉम्बिनेशन करून एक भन्नाट टूर तुमच्याकडे घेऊन आलेले आहेत. ते काय आहेत तेच आपल्याला सांगतील. तर माझा पहिला प्रश्न एक दोघांनाही आहे की हे स्पेस किंवा सायन्स आणि टुरिझम ह्याचं कॉम्बिनेशन करून एखादी टूर करावी, हे तुमच्या डोक्यात कसं काय आलं? बेसिकली आम्ही जेव्हा भेटलो त्याच्यानंतर आम्हाला असं जाणवलं की आपण काहीतरी, माझं टुरिझममध्ये आहे आणि ह्या सायंटिस्ट आहेत, तर आपण मिळून काहीतरी करूयात. सो आम्ही एक कल्पना अशी आली की आपण इस्रोची टूर करू शकतो. तर इस्रो आहे थुंबा त्रिवेंद्रमला. तर त्रिवेंद्रमला जाऊन आपल्याला लाईव्ह रॉकेट लॉन्च हे बघणं खूपच प्रत्येकासाठी खूपच वेगळी गोष्ट आहे. म्हणजे तो मेन एक्साइटिंग पॉईंट आहे. स्पेस आणि टुरिझम ह्याला कंबाईन करून आम्ही काहीतरी एक विचार केला होता की एक टुरिझम चालू करू. तर मॅडम त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतील. मी एक स्पेस एज्युकेटर आहे. सो बिंग अ टीचर आय कंडक्ट मेनी लेक्चर सेशन्स असतात. कॉन्फरन्सेसमध्ये वर्कशॉप्स, कार्यशाळा आणि अनेक प्रकारचे पॉप्युलर टॉक्स पण असतात. आणि मग ते करत टेलिव्हिजनवर इंटरव्ह्यूज वगैरे जेव्हा जेव्हा इस्रोचे किंवा जेव्हा नासाचे लॉन्चेस असतात, इवन खगोलशास्त्र म्हणजे खगोलीय घटना वगैरे, ॲज पर ॲस्ट्रॉनॉमी, कॉस्मॉलॉजी असे विषय पण इंटरेस्टिंग असतात. सो TV इंटरव्ह्यूज अँड पॉप्युलरायझिंग सायन्स, पॉप्युलरायझिंग स्पेस इन पर्टिक्युलर, हे करत असताना मला वाटलं की जरा आपण डायव्हर्सिफाय पण करूया. कारण विद्यार्थ्यांना मोटिवेट करायचं असेल तर लहान वयातच कॅच देम यंग, आणि मग त्यांना जर आपण प्रत्यक्ष तिथे इस्रोमध्ये जाऊन लाईव्ह रॉकेट लॉन्च जर दाखवला तर दे विल गेट इन्स्पायर्ड. आणि मग आजकालच्या जनरेशनचं असं आहे ना की दे चेंज देअर ॲम्बिशन्स किंवा ॲस्पिरेशन. मग दिशा बदलेल म्हणून त्यांना लवकरच जर हे दाखवलं आपण, आणि त्या ठिकाणी इस्रोला जाऊन तिथे विक्रम साराभाई स्पेस सेंटरला एक चर्च आहे, थुंबा चर्च, वेअर आर इंडियन स्पेस प्रोग्राम ॲक्च्युली बिगॅन, जे डॉक्टर विक्रम साराभाईंनी स्थापना केली होती. आणि तिथेच चर्चमध्ये, अँड दे सेटअप वन स्पेस लॅब.
आणि तिथे डॉक्टर कलाम सर आणि फर्स्ट जनरेशन हे स्पेस इंजिनियर्स सायंटिस्ट प्रोफेसर U.R. राव सर आणि त्यानंतर डॉक्टर वसंतराव गोवारीकर सर या इतर सायंटिस्ट इंजिनियर्सने काम केलं होतं तिथे. ऑफकोर्स डॉक्टर माधवन नायर सर, कस्तुरी रंगन सर, फॉर्मर चेअरमॅन इस्रो. सो आपण जर तिथेच विद्यार्थ्यांना नेलं आणि लाईव्ह रॉकेट लॉन्च दाखवला आणि स्पेस लॅब, ती म्युझियम आहे तिथे, हे सगळं जर दाखवलं तर त्यांना जास्त लवकरच कळेल की नक्की काय आहे. सीइंग इज बिलिव्हिंग. आणि प्रोफेसर नंबी सरांनी पण इतर यंग जनरेशनला पण इन्स्पायर केलं होतं. तर आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे दक्षिण भारतात बँगलोर म्हणजे कर्नाटका, केरळा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या 3-4 स्टेट्समध्ये सगळं स्पेसचं कॉन्सन्ट्रेशन आहे भारताचं. सो महाराष्ट्रात आपल्याला हे खूप कमी लोकांना माहिती आहे. सो दॅट इज ऑल्सो वन इंटेन्शन की टेक देम देअर आणि मग त्यांना एक दिशा मिळते. सो वी डिड फ्युजन ऑफ सायन्स And किंवा tourism. स्पेस अँड टुरिझम. तर आपण ह्या टूरमध्ये इस्रोला भेट देतो. अं, तर इस्रोमध्ये आपल्याला काय बघायला मिळते, ते काय असं वेगळं आहे की जे या टूरचं हायलाईट आहे? इंडियन स्पेस प्रोग्रामची सुरुवात झाली थिरुवनंतपुरममध्ये. एक छोटं गाव आहे, थुंबा नावाचं एक खेडेगाव. तिथे त्यांच्या सायंटिस्टच्या लक्षात आलं की इट इज द मॅग्नेटिक इक्वेटर ऑफ अर्थ आणि तिथून आपण स्पेसची सुरुवात करूया असं डॉक्टर साराभाईंना वाटलं. अँड विथ गायडन्स ऑफ डॉक्टर होमी भाभा त्यांनी दोघांनी मिळून स्थापना केली. दे आर द फाउंडिंग फादर्स ऑफ इस्रो. इनफॅक्ट डॉक्टर विक्रम साराभाई हिमसेल्फ. मग त्यांनी सायंटिस्टना तिथे जरा पाठवून रेकी केली आणि त्यांच्या लक्षात आलं की इथून आपण स्पेस लॉन्च करूया. तर आपला पहिला रॉकेट लॉन्च तिथूनच झाला होता. आणि सुरुवातीला आपण अगदी सुरुवातीला रशियाची मदत घेतली आणि रशियाकडून आणि फ्रेंच गयानामधून लॉन्च केलं. पण त्यानंतर सगळं लॉन्चिंग, सगळं प्रक्षेपण इथूनच झालं. हे कुठलं साल असेल जेव्हा पहिलं आपण ट्रिपातनं गेलं? 1960s मध्ये. हो का? हो. आणि मग तिथून सुरुवात झाली. परंतु त्यावेळेला सुरुवातीला काही इम्पोर्टेड कॉम्पोनंट्स Right. गोष्टी, रॉकेट्स आणि पेलोड वगैरे असायचे. बट नाव वी आर मोर इंडिजिनस. तर ही सुरुवात अशी झाली. तर थुंबामधूनच सुरुवात केल्यामुळे तिथे ते जे विलेज होतं खेडेगावातल्या लोकांनी, कॅथलिक लोक होते, त्यांनी ते चर्च आणि गाव सोडून ते एका दुसऱ्या ठिकाणी त्यांना रिलोकेट केलं. आणि डॉक्टर साराभाई म्हणाले की इथेच हे चर्च पाडायचं नाही, तिथेच आपण स्पेस लॅब सुरू करूया. आणि बिशप्स क्वार्टर्समध्ये डॉक्टर APJ कलाम सर आणि इतर तिकडचे त्यांचे फर्स्ट जनरेशन इंजिनियर्स राहायचे. सो तिथे सगळं असेंब्ली आणि R&D सगळं तिथे झालं. आणि जवळच लॉन्चिंग स्टेशन आहे. मग तिथे पेलोडचे किंवा कॉम्पोनंट्स, पार्ट्स घेऊन जायला लॉजिस्टिक्सला आपल्याकडे व्हेकल्स पण नव्हते. मग बायसिकल किंवा बुलक कार्ट म्हणजे बैलगाडीवरून तिथे ट्रान्सपोर्ट करून असे कॉम्पोनंट्स नेऊन, म्हणजे असे फेमस पिक्चर्स पण आहेत डॉक्टर कलाम सरांचे वगैरे. सीन सांगताय ते OTT सिरीज मधलं हे हो, येस, अजरामर झालेत ऍक्च्युअली. Yes. साईझ करेक्ट. रॉकेट बॉयज आणि Correct. रॉकेटरी, नंबी Correct. इफेक्ट वगैरे. तर ते जर स्थान दाखवलं विद्यार्थ्यांना तर एक मोठं इन्स्पिरेशन मिळतं. आणि माझ्यासाठी पण आहे तिथे. त्यामुळे केरळाचे आणि लोकल स्कूल्समधले बस भरून विद्यार्थी, टीचर्स असे सगळे येतात. पण इथे आपल्याला माहीत नाही आहे महाराष्ट्रामध्ये हे असं काही आहे, अलाउड आहे की नाही, इथपासून सुरुवात. सो वी डिसाइडेड की येस वी कॅन गो देअर. मग आम्ही इस्रो बरोबर संपर्क करतो अँड वी कीप कम्युनिकेटिंग विथ देम. आणि आम्हाला कळतं की कधी लॉन्च आहे. मग त्याच वेळेला आम्ही हे टूर्स काढतो. हो, नाईस. ते लाईव्ह रॉकेट लॉन्च म्हणजे आपण जे टीव्हीवर वगैरे बघतो लॉन्चेस वगैरे, जे समुद्राजवळ किंवा असं काहीतरी करतात, येस. तो फुल असा तो स्टेशन, तर ते सगळं बघायला मिळतं आपल्याला. हो. ओपन एअर बघायला मिळतं की आपण Yes. आत्ता बघतो? हो. तर सगळं असेंबल करून
सगळ्या गोष्टी असेंबल करून तिथे आणल्यानंतर रॉकेट आणि त्याचे कॉम्पोनंट्स, पेलोड आणि सगळं माउंटिंग करून लॉन्चिंग स्टेशन जरा लांब आहे आणि आपण बघायला बसतो ती एक गॅलरी आहे आणि मध्ये थोडी झाडं वगैरे येतात, पण तो काउंटडाऊन होतो आणि हे असं स्लॅन्टिंग असतं. दे आर कॉल्ड साऊंडिंग रॉकेट्स. तर ही रोहिणी सिरीजमधले RH-200, 300 असे रोहिणी सिरीजचे रॉकेट लॉन्चेस तिथून होतात आणि मनसून नसतानाच होतात ते आणि ठराविक सुट्ट्या वगैरे असतात. सो वी नो वेन द रॉकेट लॉन्चिंग इज टेकिंग प्लेस. मग आम्ही त्याच वेळेला ट्रिप काढतो आणि विद्यार्थ्यांना नेतो. सो इट इज व्हेरी स्पेक्टॅक्युलर, कारण लाईव्ह बघताना जी मजा असते आणि आणि तो जो काउंटडाऊनचा थ्रिल आहे, Thrill आहे. झिरोला ते उडतं. येस, तर तिथे त्यांचे इंजिनियर्स काउंटडाऊन करत असतात आणि मग तो विदिन फ्यू मोमेंट्स इट शूट्स अप आणि बघा ना, आपल्याला साधं दिवाळीतलं रॉकेट उडवताना Exactly, आणि ते बघताना म्हणतात ना. मजा येते. सो दिस इज एक्साइटिंग आणि थ्रिल असते. एक तो माहोल असतो, चार्ज ॲटमॉस्फिअर. जसे क्रिकेट किंवा फुटबॉलला लाईव्ह Right. बघण्यात मजा असते, तशीच Right. असते ही. आणि तो एक मोमेंट असतो. म्हणजे मला जे लोक माझ्याबरोबर आलेले आहेत ते सांगतात की इट इज द टाइम ऑफ माय लाईफ. म्हणजे असा हा लाईफ चेंजिंग एपिसोड किंवा मे बी म्हणजे आपण म्हणतो की चार धाम आणि असे तर माझ्यासाठी तेच आहे. इट इज लाईक काय म्हणतात, इट्स माय ड्रीम डेस्टिनेशन Exactly, इस्रो लॉन्चेस. ते सायंटिफिक टेम्पल्स आहेत असं म्हणू त्यांना. हो, येस, खरंच आहे अगदी. आणि त्यामुळे ही हिस्ट्री पण, इतिहास पण बघायला एक मजा असते. कारण आतमध्ये ते आपल्याला म्युझियम दाखवतात आणि मग एक शो असतो व्हिडिओवर. म्हणजे एका थिएटरमध्ये, मिनी Right. थिएटरमध्ये Right. राईट फ्रॉम द फर्स्ट लॉन्च आणि आपला आर्यभट्ट पहिला सॅटेलाईट आणि जे आपण ॲपल आणि अपाचे आणि या सगळ्या लॉन्चेस केल्या टिल टुडे. PSLV, GSLV आणि चांद्रयान 1, 2, 3 आणि अशा सगळ्या या अचिव्हमेंट्स, मार्शियन म्हणजे आपला मंगलयान आणि आता येणाऱ्या काळात गगनयान आहे, याची सगळ्याची माहिती दिली जाते. म्हणजे जास्ती Yes. म्हणजे प्रोत्साहन मिळतं त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि इवन शिक्षकांना सुद्धा. क्या बात आहे. म्हणजे दोन हायलाइट्स आहेत. एक तर लाईव्ह रॉकेट लॉन्च बघणं, वन्स इन लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी आहे मला वाटतं. राईट. आणि इस्रोला व्हिजिट करणं, आय थिंक या व्हिजिट तुम्ही बोललात त्यानुसार दे आर इम्पॉर्टंट, की आपल्यालाही कळतं की आपला देश किती प्रगत आहे. हो. अशा व्हिजिटनीच आपल्याला कळतं की आपण नेहमीच कम्पेअर करतो बाकी देशांशी, तसं नव्हतं. आपलाही देश किती प्रगत झालं यातनं कळतं. नक्की. हा झाला स्पेस मधला कॉम्पोनंट. आता याच्यात टुरिझम कॉम्पोनंट काय प्रकारे येतो, म्हणजे तुम्ही इथे अजून ॲडिशनल काही गोष्टी दाखवता इस्रो बरोबर, हो. कसं करता? आता आपण एवढ्या लांब चाललोय तर तिथलं कल्चर तुम्ही बघितलं पाहिजे, तिथल्या बाकीच्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. तर आम्ही त्याच्यामध्ये एक जटायू अर्थ सेंटर म्हणून आहे तिथे, ते खूप फेमस आहे. मोठं एक जटायूचं स्कल्पचर आहे मोठं दगडाचं, ते बघण्यासारखं आहे. त्याला तुम्ही रोपेनी वरती जाऊन आपण ते बघतो. तो वरनं व्ह्यू पण खूपच सुंदर आहे त्याचा. त्याच्यानंतर आपण विवेकानंद रॉक मेमोरियल जे कन्याकुमारीला आहे ते कव्हर करतो. पोवरचं बॅकवॉटर आहे, त्या बॅकवॉटरची राईड असते आणि त्या राईडमधनं तुम्ही इतकं सुंदर मॅनग्रुव्ज आणि तुम्ही बर्ड वॉचिंग, खूपच सुंदर एक्सपिरियन्स तो आहे, तो आम्ही दाखवतो. त्याच्यानंतर बॅक टू त्रिवेंद्रमला आल्यानंतर तुम्ही पद्मनाभ स्वामी टेम्पल जे फेमस आहे ते आम्ही कव्हर करतो. त्याच्यानंतर तिथे एक प्लॅनेटोरियम आहे त्रिवेंद्रममध्ये, ते आम्ही कव्हर करतो. सो ही साधारण एक 4 ते 5 दिवसाची आपली टूर असते. कंबायनिंग सायन्स आणि कल्चर कॉम्बिनेशन. राईट. पण सायन्सचा मेन मोटिव्ह इथे जाण्याचा, कारण कोवलमचा बीच पण कव्हर करतो. ओके, नाईस नाईस. कडे एवढं मोठं अट्रॅक्शन आहे की लाईव्ह रॉकेट लॉन्च बघणं हाच मोठं अट्रॅक्शन आहे मला वाटतं. पण इट्स नाईस, हे दोन्ही कॉम्बिनेशन आजकाल काळाची गरज आहे, कारण लोकांना रिलॅक्स टाइम पण थोडासा पाहिजे अलॉंग विथ सायंटिफिक इनपुट्स. राईट राईट राईट. पण आता मॅडम तुम्ही जे बोललात की स्टुडंट्सनी बघणं गरजेचं आहे आणि पण स्पेस किंवा ह्या ओव्हरऑल स्पेसच्या फील्डमध्ये करिअर करणं कितपत अवघड आहे, किंवा मी अगदी सुरुवातीला विचारतो की ह्यात जर मला करिअर करायचं असेल कुठल्याही होतकरू मुलाला किंवा मुलीला, तर त्यांनी काय शिक्षण घेणं गरजेचं आहे जेणेकरून दे कॅन कमिट टू दिस फील्ड? मोर ऑफन दॅन नॉट, मोस्टली मी म्हणेन की इंजिनिअरिंग डिग्री असेल तर लवकर पोचता आपण, Okay. तिथे आपण पोचू शकतो. सो आय मायसेल्फ विथ इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि डिग्री केल्यानंतर मास्टर्स इन टेलिकम्युनिकेशन्स आणि मग माझी ट्रेनिंग नासामध्ये झाली. आय अप्लाय फॉर नासा स्पेस एज्युकेटर्स प्रोग्राम आणि मग माझं सिलेक्शन झालं आणि मी 7 वेळेला नासाला जाऊन आले.
पहिला जॉब खरं तर माझा होता तो इट वॉज फॉर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आणि सेन्सर्स, ट्रान्सड्युसर, ॲक्च्युएटर्स असे छोटे छोटे डिव्हायसेस असतात, त्याच्यावर अभ्यास केला होता. आणि आय एम व्हेरी प्राऊड टू से दॅट टायफॅक नावाची एक जे कॉन्सेप्ट होती, इट वॉज कन्सेप्च्युअलाइज्ड बाय डॉक्टर कलाम सर हिमसेल्फ. आणि त्या प्रोजेक्टमध्ये पहिलं सगळ्यात प्रथम माझा पहिला एक्सपिरियन्स तो होता. आय गॉट द ऑपॉर्च्युनिटी टू वर्क देअर. आणि मग त्यामुळे हो, इन हिज प्रोजेक्ट. पण मी नंतर त्यांना एकदा पुण्यात भेटले होते वेन ही विजिटेड एक्सप्लोरेटरी. तर तिथे ती एक टेम्पररी असाइनमेंट होती 6 महिन्यांची. पण मला इस्रोचे प्रोफेसर यू आर राव सेंटर वी कॉल इट टुडे, तर बँगलोरच्या इस्रोला जाता आलं, VSSC आणि SSC स्पेस ॲप्लिकेशन सेंटर इन अहमदाबाद. इस्रोच्या असे अनेक सेंटर्सना मी भेट दिली आणि IISc बँगलोर, रमण रिसर्च इन्स्टिट्यूट. आणि हे करत असताना मला कुठेतरी तेव्हाच वाटलेलं होतं की आय शुड वर्क इन स्पेस सेक्टर. त्यावेळेला खूप अवघड होतं आणि असा मार्ग क्लिअर नव्हता. मग मी इलेक्ट्रॉनिकामध्ये काम केलं आणि थोड्या काळासाठी मी जरा आय ड्रिफ्टेड अवे फ्रॉम स्पेस. पण मी एरोनॉटिकल इन्स्टिट्यूटमध्ये पण शिकवलं, म्हणजे बिकॉज आय बिकेम अ लेक्चरर और टीचर एज्युकेटर. त्यामुळे मी एअरप्लेन्स म्हणजे पहिला माझा रिसर्च किंवा काम होतं बेसिक इलेक्ट्रॉनिक्स लॅबमध्ये. मग त्यानंतर एव्हिओनिक्स म्हणजे एअरक्राफ्ट एव्हिओनिक्स और एअरक्राफ्ट इलेक्ट्रॉनिक्स, कॉकपिटमधले इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. सो आय गॉट द ऑपॉर्च्युनिटी टू वर्क विथ एअरप्लेन्स, म्हणजे 40,000 फीट म्हणू शकतो आपण. आणि मग त्यानंतर तिथे इनफॅक्ट एरोनॉटिकल इन्स्टिट्यूटमध्ये शिकवत असताना मला नासाचं हे कळलं होतं की एक स्पेस एज्युकेटर्स प्रोग्राम असतो. इट इज फॉर अमेरिकन टीचर्स बट ऑल्सो इंडियन्स आर अलाउड टू पार्टिसिपेट. आणि मी अप्लाय केलं, आय गॉट सिलेक्टेड. आणि मग देन देर वॉज नो लुकिंग बॅक अँड एव्हरीथिंग चेंज. म्हणजे मी म्हणेन की एक देर वॉज नो लुकिंग बॅक आफ्टर दॅट, प्रोफेशनली अँड पर्सनल लेवलला सुद्धा. आणि नासा ही एक प्रीमियर स्पेस एजन्सी आहे. तिथे शिकून आल्यानंतर तिथे काम केलं आणि 7 वेळेला मी जाऊन आले इन व्हेरियस कॅपॅसिटीज. सो इट वॉज अ लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स फॉर मी इटसेल्फ. दिस वॉज इटसेल्फ ए ग्रेट अचिव्हमेंट. आणि मग त्यानंतर भारतात आल्यानंतर मी ठरवलंच होतं की इथेच राहायचं आणि इथल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं, मेंटॉरिंग, टीचिंग. आणि आय एम नाव ए सर्टिफाईड नासा स्पेस एज्युकेटर. सो इथे मग काय होतं की स्पेस म्हणजे काय आहे इथपासून सुरुवात. लोकांना माहीत नाही की कॅन एनीवन गो इन स्पेस. तर हा प्रश्न तुम्ही विचारलेला, कमिंग बॅक टू दिस. लोकांना असं मी प्रश्न विचारला काल असं होतं की लोकांना हो. असं वाटतं की स्पेसमध्ये करिअर म्हणजे फक्त ॲस्ट्रॉनॉट होणं. करेक्ट. त्याच्या मागचं जे काय आहे Yeah. ते खूप लोकांना माहित नाहीये, कारण ते आपल्यामध्ये कधी येत पण हो नाही. हो. आणि हे कुठेतरी आपली पण एज्युकेशन सिस्टम मी म्हणेन की कुठेतरी चुकलं असेल का. तर बेसिक इंजिनिअरिंग डिग्रीज आहेत इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये, पण IIST म्हणजे याला म्हणतात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी, ही जी प्रीमियर स्पेस इन्स्टिट्यूट आहे युनिव्हर्सिटी इन तिरुवनंतपुरम. इट इज वन ऑफ इट्स काइंड. आणि ही डॉक्टर कलाम सरांनीच सुरू केली. खरं तर स्वप्न होतं डॉक्टर साराभाईंचंच. आणि वी कीप गेटिंग ॲस्ट्रॉनॉट्स और मोस्टली स्पेस सायंटिस्ट इंजिनियर्स फॉर इस्रो फ्रॉम देअर. IIST इन तिरुवनंतपुरम. तर आपल्या इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ही डिग्री ऑफर करत नाही, त्यामुळे तिथे कसं जायचं हे सुद्धा कळत नाही विद्यार्थ्यांना. बेसिक So- ग्रॅज्युएट डिग्री. Yes, it is BTech and then MTech and scientists and engineers are produced from there. So आताच्या जनरेशनचे बरेच जण जे इस्रोला जातात ते तिथून जातात. पण IITs मधले कमी आहेत. बीटेकला डिग्रीला ऍडमिशन कशी असते? JEE and मेन्स. ओके. इट इज द सेम एंट्रन्स टेस्ट फॉर IITs व्हॉट वी गिव्ह. आणि असं करत मला जेव्हा या युनिव्हर्सिटीची माहिती मिळाली त्यानंतर मी अनेक विद्यार्थ्यांना तिथे पाठवलेलं आहे आणि मार्गदर्शन केलेलं आहे. सो आय गॉट टू नो अबाउट दिस. आणि तशीच इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटी ही फ्रान्समध्ये आहे. तर याबद्दल ही सगळी माहिती द्यायला खूप कमी लोक आहेत, जे माझ्यासाठी खूप कमी स्पर्धा और कॉम्पिटिशन खूप कमी आहे या फील्डमध्ये. बट इट इज ऑल्सो माय ड्युटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. मग माझ्याकडे खूप क्वांटिटीने नाही आहेत, क्वालिटी. ओनली व्हेरी फ्यू स्टुडंट्स कम टू मी. पण आता ट्रेंड बदललेला आहे.
लवकरच मुलांना याबद्दल म्हणजे माहिती हवी असते आणि पेरेंट्स पण येतात माझ्याकडे आणि म्हणूनच या इस्रोच्या व्हिजिटचा फायदा असा आहे की स्टुडंट्स अँड पेरेंट्स कॅन जॉईन आर ट्रिप इस्रो व्हिजिट. नाही, पेरेंट्स पण जे असे फिक्स असतात यांनी इंजिनियर बनावं, हो इलेक्ट्रिकल बनावं, कॉम्प्युटर करावं, हे जे फिक्स्ड आयडिया असतात काही थोडं एक्सपांड होतील, त्यांना Correct. नवीन अव्हेन्यूज येस आणि मुलांना पण कळतील, कारण आजकाल मुलं पण इंडिपेंडंट थिंकर्स आहेत सगळी. एक्झॅक्टली. सो अनेक करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. यू कॅन बिकम अ स्पेस सायंटिस्ट, इंजिनियर, ॲस्ट्रॉनॉट इज द काय म्हणतात मोस्ट Ultimate goal. पॉप्युलर Ultimate बट goal. अल्टिमेट गोल. आणि त्यासाठी मग यू शुड बी अन इंडियन एअरफोर्स पायलट आणि खूप गोष्टी आहेत. पण आता गगनयान मिशन जी होणार आहे इस्रोज आर व्हेरी ओन इंडिजिनस स्पेस स्टेशन. मग आता इथे आपल्याला अनेक मोठ्या नंबर्सने सायंटिस्ट, इंजिनियर्स, ॲस्ट्रॉनॉट्स लागणार आहेत आणि जे शुभांशु शुक्ला अँड इतर 3-4 ॲस्ट्रॉनॉट्स जे सिलेक्ट झालेले आहेत गगनयान 1 विल बी अनमॅन्ड अँड गगनयान 2 विल बी मॅन मिशन. वा. त्यासाठी आपली तयारी आता जोरात सुरू आहे. त्यांची ट्रेनिंग रशियामध्ये झाली, पण हे सगळं बाकीचं इंडिजिनियस आहे आणि आपण सज्ज आहोत आता. वी आर स्टील डुईंग लॉट ऑफ टेस्टिंग टू ब्रिंग देम बॅक सक्सेसफुली, म्हणजे Right. रिकव्हरी वगैरे खूप खूप कॉम्प्लेक्स सिस्टम असते टू Right. सेंड ॲस्ट्रॉनॉट अँड ब्रिंग देम बॅक टू ग्राउंड, म्हणजे सेफली आणण्यासाठी. पण हा झाला अल्टिमेट गोल. पण याच्या मागे एका ॲस्ट्रॉनॉटला पाठवायचं असेल तर अनेक ग्राउंड इंजिनियर सायंटिस्ट पण लागतात. पडद्याचे मागचे Yes. खूप असतात. खूप जण लागतात. मग त्यामुळे इस्रोला आता गरज आहे आणि त्याचबरोबर इस्रो इज गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन बट देर आर स्टार्टअप्स, म्हणजे प्रायव्हेट वा. किंवा स्पेसमध्ये खाजगी कंपन्या आता यायला लागलेल्या आहेत. गव्हर्नमेंट त्यांना प्रोत्साहन पण देत Yes. आहे बरंच. आणि आणि त्यांचे काही कॉम्पोनंट वापरले पण असतात ना काही मिशन्स येस मध्ये. येस नक्कीच. इनफॅक्ट मंगलयान, चांद्रयान 1, 2, 3 पासूनच सुरुवात केली आपण. मंगलयानमध्ये सुद्धा माझ्याच ओळखीचे आहेत आणि माझे फ्रेंड्स आहेत ज्यांनी हे बनवलेले आहेत काही कॉम्पोनंट, सेन्सर, ट्रान्सड्युसर्स किंवा सोलार पॅनलचे सेन्सर्स आणि थ्रस्टर्स वगैरे. सो आय एम व्हेरी प्राऊड टू बी असोसिएटेड विथ ऑल ऑफ देम. आणि आमचं पण काम जे सुरुवातीला मी टायफॅक्साठी केलं होतं, सो इन अ स्मॉल रिमोट वे आय हॅव ऑल्सो पुश द मिशन. म्हणजे ती इस्रोची मोठी सक्सेस स्टोरीच म्हणायला पाहिजे. चांद्रयान 3 सक्सेसफुल लँडिंग ऑफ विक्रम लँडर. तर मॅम तुम्ही आता बोलताना IIST अशी इन्स्टिट्यूट बोललात की तिथनं स्पेसिफाईड स्पेस सायन्समध्ये तिथे कोर्सेस आहेत, पण जे लोक नॉर्मल बीटेक किंवा BE होतात, इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, कम्प्युटर असेल, त्यांना पण जर स्पेसमध्ये यायचं असेल तर ते हाऊ कॅन दे लुक फॉर ऑपॉर्च्युनिटीज? म्हणजे असं इस्रो काही कुठे ॲडव्हर्टाईज वगैरे करतं की जॉब्स करता किंवा असं? येस. इस्रोच्या वेबसाईटवर ही सगळी माहिती असते. Okay. रिक्रुटमेंट, इंटर्नशिपसुद्धा, मग इंटरव्ह्यूज कधी होणार आहेत आणि असं सगळं प्रॉपर देर इज लॉट ऑफ ट्रान्सपरन्सी. बरं. आणि IISTचं सांगायचं झालं तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये बीटेक आणि एमटेक प्रोग्राम्स आहेत. PhD करणारे पण Okay. विद्यार्थी आहेत आणि बीटेक इन ॲटमॉस्फिअरिक सायन्स, एव्हिओनिक्स, स्पेस सायन्स टेक्नॉलॉजी आणि असे स्पेस रिलेटेड Okay. विषयांवरच आपण बीटेक करू शकतो. आणि एमटेकसाठी पण असे विषय आहेत की स्पेस ऑर्बिटल मेकॅनिक्स किंवा स्पेसमध्ये स्पेशलायझेशन Correct. वगैरे. Right. आणि ते झाल्यानंतर PhD करणारे पण असतात. पण आपल्या इथे IITsमध्ये IIT पवईला, IIT बीला बीटेक आणि एमटेक एरोनॉटिक्स आहे बरं. आणि खरगपूर, कानपूरला पण एरोनॉटिकल आणि एरोस्पेस आहेत. पण जास्ती लोकांना माहीत नाही आहे. आणि तिथे आता माझीच एक स्टुडंट एमटेकला पण जाणार आहे IIT खरगपूरला. सो इट्स नॉट दॅट इट इज नॉट देअर, पण खूप कमी लोकांना माहिती आहे. पण मी जेव्हा माझ्याकडे विद्यार्थी येतात त्यांना सांगते IIT पेक्षा IISTला जा तुम्ही. आणि Focused आहे जास्त. फोकस्ड यू बिकम अ स्पेस इंजिनियर इमिडिएटली. आणि इतर नॉर्मल जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत प्रायव्हेट, तिथून BE किंवा बीटेक आणि ME एमटेक Okay. करून सुद्धा Okay. आपण जाऊ शकतो. Okay. सो स्पेसकडे जाण्यासाठी खूप असे ऑप्शन्स आहेत. आणि
स्पेस इंजिनिअरिंग और स्पेस सायन्स टेक्नॉलॉजी इज मल्टीडिसिप्लिनरी. आता मी ENTC इंजिनिअरिंग करून मला सगळ्यात जास्तीत जास्त इट इज क्लोज टू स्पेस, कारण बरं. सॅटेलाइट्स, उपग्रह आणि हे सगळे पेलोड, आपण ही Correct, भाषा बोलतो, correct. हे टर्म्स, सेन्सर, ट्रान्सड्युसर अँड ॲक्च्युएटर्स, सोलार पॅनल्स, हे सगळं पॉवर सप्लाय, हे इलेक्ट्रॉनिक्सशी जास्त Electronics, right. रिलेटेड आहे. Right. पण देर आर कम्प्युटर्स, हम्म. एव्हरीवेअर कम्प्युटर प्रोग्रामिंग इज निडेड, आणि Right. आता तरी AI ML हे सगळंच लागतं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग इज ऑल्सो व्हेरी क्लोज टू रॉकेटरी किंवा रॉकेट सायन्स टेक्नॉलॉजी, का तर न्यूटन्स थर्ड लॉ, आणि हे कुठेही जा, whether you are in NASA or Russia or India, Right. the same universal laws Right. hold good, Right. hold true. So तिथे जाण्यासाठी अनेक असे स्ट्रीम्स आहेत. इन्स्ट्रुमेंटेशन करून सुद्धा मास्टर्स तुम्ही स्पेसमध्ये करू शकता. क्या बात. मेकॅनिकल, माझी एक स्टुडंट इंडस्ट्रियल प्रोडक्शन करून स्पेसमध्ये गेली. मेकॅनिकल, कम्प्युटर्स, यू नेम इट, म्हणजे मेटलर्जी सुद्धा, क्या कारण बात है. मटेरियल स्पेससाठी Right. लागणारे Right. असे सगळे फील्ड्स आहेत. अँड टुडे ऑल्सो देर इज वन फील्ड कॉल्ड स्पेस बायोलॉजी. म्हणजे स्पेसमध्ये ॲस्ट्रॉनॉट्सना पाठवायचं असेल तर एक तर आपण इथे 1Gला ॲडॅप्टेड आहोत, पण तिथे जाण्यासाठी काय तयारी लागते, फिजिओलॉजी, बॉडी अँड मेंटल अँड फिजिकल, सायकोलॉजिकल बॅलन्स ठेवण्यासाठी, मग फूड, मेडिसिन, स्पेस फूड, अशा अनेक आता ब्रांचेस यायला लागलेल्या आहेत. दे आर Right. ऑल कोरोलरीज किंवा आपण म्हणू Correct. शकतो Allied branches डेरिव्हेटिव्ज बरोबर. अँड Correct. किंवा अलाइड ब्रांचेस, कारण स्पेसमध्ये जाण्यासाठी काय काय गोष्टी लागतात, मग त्यासाठी सगळी आपली तयारी पाहिजे. सो ऑल दिस इज देअर. आणि मग माझे काही स्टुडंट्स आहेत ज्यांना ॲस्ट्रोफोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे स्पेस स्टेशनमधून फोटोज काढलेले फेमस पिक्चर्स आहेत. सुनीता विलियम्स ऑल्सो हॅज क्लिक मेनी अर्थ पिक्चर्स फ्रॉम स्पेस. पण Right. आपण जाऊ शकत नाही, सगळेच नाही जाऊ शकत, पण एक ड्रोन कॅमेरा आणि त्याला लागणाऱ्या गोष्टी, मग वी कॅन डू फोटोग्राफी ऑफ मून आणि सेलेस्टियल बॉडीज, वा. असे सगळे. सो असं पण एक फील्ड ॲस्ट्रॉनॉमी, आहे येस, ॲस्ट्रोफोटोग्राफी. हो. वा. मग ॲस्ट्रॉनॉमी, खगोलशास्त्र आणि ॲस्ट्रॉनॉमी, ॲस्ट्रोफिजिक्सची जर आवड असेल, त्याच्याबरोबर कंबाईन विथ दॅट ॲस्ट्रोफोटोग्राफी असे सुद्धा. आणि मी नासामध्ये अशा लोकांना पण भेटले जे आर्टिस्ट आहेत आणि त्यांनी स्पेस मिशनचे चित्र आधी काढले आणि मग इंजिनियर्सना देतात की तुम्ही यू ड्रॉ द इंजिनिअरिंग पिक्चर्स, क्या ड्रॉइंग. बात आहे. तर असे अनेक फील्ड्स आहेत. आणि नासा, इस्रो, दे आर स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन किंवा एजन्सीज. Right. सो यू नीड MBAs, यू नीड एव्हरीवन इन स्पेस. दिस काय म्हणतात, ऑर्गनायझेशनमध्ये दिस ऑर्गनायझेशन You नीड्स need all fields ऑल फील्ड्स, to come together. पीपल फ्रॉम ऑल फील्ड्स. पण मी मगाशी म्हणाले तसे तिथे साऊथमध्ये हे लोकेटेड असल्यामुळे त्या लोकांना स्पेसमध्ये एम्प्लॉयमेंट लगेच मिळते. पण महाराष्ट्रीयन लोकांनी इथे यायला पाहिजे. आणि मी हेच एनकरेज करते की माझे कितीतरी स्टुडंट्स म्हणजे औरंगाबाद किंवा संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा आणि मुंबई, पुणे, नाशिक, ठाण्याची एक मुलगी आणि स्मॉल टाउन गर्ल्स ज्यांना डॉक्टर कल्पना चावला इंटरनॅशनल स्कॉलरशिप मिळाली मी मार्गदर्शन केल्यानंतर, वा. अशा पण कोल्हापूर, सांगलीच्या पण स्मॉल टाउन गर्ल्स आहेत. सो देर आर मेनी फील्ड्स आणि मी एनकरेज करते. पण मी त्यांना नेहमी सांगते की एकदा इथे आल्यानंतर आता ऑप्शन्स कमी आहेत तर मागे जाऊ नका. मागे डोंट जाऊ स्विच टू अदर फील्ड्स, कारण इट इज नॉट व्हेरी इझी अँड स्मूथ. मी त्याकडे येणारच होतो की शिक्षण घेऊन तिथे माणूस त्या करिअरमध्ये पाथवर गेला. स्पेस सायन्सेसमध्ये खूप निश फील्ड आहे. करेक्ट. आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय प्रकारचे असतात की म्हणजे भारतामध्ये आहे का भारताबाहेर पण ते जॉब करू शकतात, ते लिमिटेड असतील त्या मनाने. करेक्ट. तुम्ही म्हटलं तसं स्पेस सायन्स ॲज अ करिअर इज अ गुड ऑप्शन, पण यू नीड टू बी पेशंट. का काय की काय मिळतात जॉब लगेच तुम्हाला? बी कम्प्युटर्स आणि IT केल्यानंतर लगेच 9 to 5 जॉब अँड यू हॅव गुड पॅकेज, यू हॅव बेस्ट ऑफर्स. राईट. पण जर स्पेसमध्ये जायचं असेल तर थोडे सॅक्रिफायसेस त्याग करायला लागतात, कारण लगेच असा आपल्याला हे मिळत नाही सक्सेस किंवा Right. लाईक हिट रेशो किंवा सक्सेस रेशो इज लो कम्पॅरेटिव्हली. त्यामुळे चिकाटी पाहिजे आणि आणि खूप पर्सिव्हरन्स लागतो. आणि एकदा मिळाला तो ग्रिप मिळाला ना की मग देर इज नो लुकिंग बॅक.
बट देर आर सम पीपल हू मे से नाही मी मग दुसऱ्या ऑप्शनला जाऊ, कारण लाईक यू सेड ऑप्शन्स कमी आहेत, त्यामुळे इंटरचेंजेबली हे नाही तर हे फ्लेक्झिबल असं नाही आहे. इथे थोडं निश एरिया असल्यामुळे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्विच, कारण ॲस्ट्रो फोटोग्राफी हा विषय इतका सुपर स्पेशलाइज्ड आहे. एक्झॅक्टली. आणि इवन ॲस्ट्रोफिजिक्समध्ये करून मी ऐकलं होतं मध्यंतरी की कम्प्युटरचा जॉब करावा लागतो, म्हणजे यू आर नॉट गेटिंग टू लुक ॲट द वर्क इन स्टार्स. दॅट. ओके. पण इथले जे डे टू डे लाईफ प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवत बसा किंवा सॉल्व करा. सो इट कॅन बी व्हेरी चॅलेंजिंग. पण जर फोकस असेल तर खूप ऑप्शन्स आहेत. आणि आता तुम्ही रिसेंटली ऐकलं पण असेल, IIT मद्रास आणि साऊथच्या काही युनिव्हर्सिटीजमधले, बँगलोरचे पण काही यंगस्टर्स आहेत, त्यांनी स्पेस स्टार्टअप सुरू केलेले आहेत. सो दे आर सप्लायर्स टू इस्रो, आणि फक्त इस्रो नाही तर स्पेसएक्स आणि नासाला पण. आणि त्यांचं एक रॉकेट इट वॉज फ्लोन बाय स्पेसएक्स, सॉरी, वन रॉकेट वॉज रिसेंटली created by our South Indian boys, youngsters, and it was flown किंवा त्यांचं प्रक्षेपण झालं स्पेसएक्सच्या लॉन्च पॅडवरून, म्हणजे इलॉन मस्कची कंपनी. आणि आपले कितीतरी असे आता यंगस्टर्स आहेत जे छोटे छोटे स्पेस स्टार्टअप्स, म्हणजे आपल्याला छोटं वाटतं पण काम मोठं असतं, हे कार्य खूप मोठं असतं. दे आर प्रोव्हाइडिंग स्मॉल युनिक कॉम्पोनंट्स टू इस्रो. आणि मग आपण ऐकलं असेल चांद्रयान-3च्या वेळेला महाराष्ट्रातले पण, म्हणजे वालचंदनगर इंडस्ट्री किंवा गोदरेज अँड बॉईज, गोदरेज एरोस्पेस आहे, टाटाज आर ऑल्सो इन टू एरोस्पेस, असे भारतातले पण अनेक मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज, मेकॅनिकल, ऑटोमोबाईलच्या पण आता स्पेसमध्ये यायला लागलेले आहेत. सो नॉट जस्ट स्मॉल स्टार्टअप्स, म्हणजे IT किंवा हे देर आर सम IT इंजिनियर्स अँड कम्प्युटर इंजिनियर्स ऑल्सो हू आर डुईंग द डेटाबेस अँड ऑल, दे आर हँडलिंग. राईट. कारण बिग डाटा असतो हा, आणि हे सगळं हँडल करायला स्पेसमध्ये एक उपग्रह आपला पाठवून हे सगळं मॅनेज करायला. आणि मग आता भारताचं नाविक आहे स्वतःच, वी हॅव इंडिजिनस नाव GPS सारखा नॅव्हिगेशन उपग्रह आहे, सो मेनी कॉन्स्टलेशन ऑफ मेनी सॅटेलाइट्स. आणि येणाऱ्या काळात गगनयान 1, 2, 3 अशा मिशन्स होणार आहेत. चांद्रयान-4, मिशन मंगल 2, 2.0, 2, 3 वगैरे. तर व्हीनसचा अभ्यास करण्यासाठी पण शुक्रयान. सो पाईपलाईन मोठी आहे, पाईपलाईन मोठी आहे. सो मी नेहमी सांगते विद्यार्थ्यांना की फ्यूचर इज ब्राइट, स्पेस के लिए बहुत अच्छे दिन आए हैं और अच्छे दिन आने वाले हैं. पण तुम्ही या, प्लीज या क्षेत्रात या, असं मी खूप जणांना हे करत असते. तुमचा म्हणतो मगाचा पॉईंट महत्वाचा होता की मराठी लोकांनी याच्यात जास्त येणं खूप गरजेचं आहे, कारण एक विशिष्ट प्रकारचे लोक त्यात आहे. असं खूप आपण जेव्हा लाईव्ह बघतो लॉन्चेस वगैरे, असं कळतं की विशिष्ट प्रकारचीच लोक त्या याच्यात आहेत, असं नाही व्हायला पाहिजे. शेवटी येस, यू आर राईट. आता महाराष्ट्रामध्ये आपण तर, मुंबई आपली कमर्शियल कॅपिटल आहे, पुण्यामध्ये एज्युकेशन सिस्टम इतकी आहे, स्ट्रॉंग आहे बॅकग्राऊंड, तर पुण्या मुंबईत का नाही? सो वी शुड हॅव मेनी, इनफॅक्ट नॉट जस्ट स्पेस, डिफेन्सचे पण, स्पेस आणि डिफेन्सचे स्टार्टअप्स आहेत, पण अजून खूप मोठ्या प्रमाणात यायला पाहिजेत. आणि ती इकोसिस्टम पण आपण तशी डेव्हलप केली पाहिजे. आणि ऑफकोर्स गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कॅन ऑल्सो एनकरेज मेनी स्टार्टअप्स, कारण ही गरज आहे आता देशाची. मला वाटतं मॅडम तुम्ही द इझिएस्ट वे फॉर एनीवन इज टू कॉन्टॅक्ट यू, की जर त्यांना इंटरेस्ट असेल की स्पेसमध्ये काही करिअर वगैरे करायचं आहे किंवा स्पेसमध्ये काय करता येईल किंवा माझी आवड कशात आहे ते ओळखून मला स्पेसमध्ये काय करता येईल, आय थिंक इझिएस्ट वे की तुम्हाला कॉन्टॅक्ट करणं. यू आर द बेस्ट पर्सन हू कॅन गाईड देम इन ऑल दिस. कारण खूप छान आहे, म्हणजे मला एवढं माहिती नव्हतं की एवढं स्पेसमध्ये आपल्याला वेगळे ॲव्हेन्यूज आहेत करिअर करायचे. खूपच छान. म्हणजे आणि तू म्हटलं होतं की इस्रोमध्ये गेल्यावर लोकांना तो एक वेगळा दृष्टिकोन होतो की अरे ह्यात काहीतरी वेगळं आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करता येईल. नाईस, व्हेरी नाईस. मॅम, कमिंग बॅक टू आपली इस्रो ट्रिप, जिथं आपण सुरुवात केली ॲक्च्युली. तुम्ही म्हणलं तर आपण इस्रोमध्ये जातो आणि लाईव्ह रॉकेट लॉन्च आहे तर अट्रॅक्शनच आहे, नो डाऊट, हाय पॉईंट आहे टूरचा.
तर आपण इस्रोमध्ये अजून काय बघतो? कॅन वी मीट द सायंटिस्ट? कॅन वी गेट टू सी अ लाईव्ह मॉडेल किंवा असं काय वेगळं आपण मुलांना दाखवू शकतो इस्रोमध्ये गेल्यावर? इस्रोमध्ये आत गेल्यानंतर ना वेन वी वॉक थ्रू द चर्च, सगळे मॉडेल्स वगैरे पहिल्या मिशनपासून ते आजपर्यंतचे सगळे बघायला मिळतात. सो तो एक मस्त बघण्यासारखा भाग आहे. इट्स अ म्युझियम बट वन ऑफ इट्स काइंड. आणि थिएटरमध्ये फिल्म वगैरे आणि लाईव्ह रॉकेट लॉन्च बघताना म्हणजे त्यांचा पेलोड असतो ना, तो स्पेशलाइज्ड असतो, लाईक फॉर वेदर फोरकास्ट किंवा स्टडिंग द वेदर, ॲटमॉस्फिअर, लोअर ॲटमॉस्फिअर आणि असा. आणि इट इज मेंट फॉर एक्सपेरिमेंटल पेलोड म्हणतात. आणि तो असतो सब ऑर्बिटल एक्सपेरिमेंटसाठीच उपग्रह असतो हा. जे सगळा हा प्रयोगासाठी असतो. इट इज नॉट द ॲक्च्युअल लॉन्च. ॲक्च्युअल लॉन्चिंग टेक्स प्लेस फ्रॉम श्रीहरिकोटा. एकदा आम्हाला तिथे पण आता जायचं आहे. सो PSLV, GSLV सगळे मेजर लॉन्चेस तिथून होतात. पण रॉकेट लॉन्च इज रॉकेट लॉन्च. टू Anytime. सी इज व्हेरी इन्स्पायरिंग. प्रश्नच नाही. आणि हे सुरुवात आपण ही कशासाठी केली आणि या सगळ्या गोष्टी सायंटिस्टना नक्कीच भेटता येतं. म्हणजे आम्ही IISTच्या प्रोफेसर श्रीजा लक्ष्मी मॅमना भेटलो अँड इट वॉज आवर ऑनर अँड प्रिव्हिलेज, कारण त्या सगळ्या जणांना भेटत नाहीत. आणि आम्हाला IISTला पण इन्व्हाइट केलं होतं. सो वी कुड सी द्या स्पेस लॅब. अगेन दॅट इज वन ऑफ इट्स काइंड. आणि त्यांचे जे प्रयोग होते किंवा आहेत ते शुभांशु शुक्लाने ॲक्सियम मिशनमध्ये कंडक्ट केले. सो दे आर व्हेरी मच लाईव्ह एक्सपेरिमेंट्स. आणि हे सगळं बघून आमचे विद्यार्थी इतके भारावून गेले. अँड इट इज रिअली म्हणजे आमच्यासाठी सुद्धा पेरेंट्स अँड टीचर्स आम्ही सुद्धा इतके थ्रिल्ड होतो. तर छोट्या मुलांना एकदम एक्साइटमेंट होती. सगळं त्यातलं कळत नव्हतं, बट इट इज इनफ टू ट्रिगर इंटरेस्ट. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी करता आल्या. आणि नक्कीच सायंटिस्ट ऑल्सो वी कॅन मीट देम अँड विच इज व्हेरी व्हेरी इन्स्पिरेशनल. कारण हे लोक ना इतके साधे असतात, सिम्पल, डाऊन टू अर्थ, पण त्यांचं काम मोठं असतं अँड द वर्क स्पीक्स व्हॉल्युम्स. आणि आम्हाला लायब्ररी आणि तिथल्या सगळ्या लोकांनी खूप गोष्टी दाखवल्या. सो इट वॉज अ व्हेरी फ्रुटफुल अँड रिसोर्सफुल विजिट फॉर अस. तर असंच आम्हाला मग अनेक असे ट्रिप्स करायचे आहेत या येणाऱ्या काळात. मला वाटतं आणि इवन वॉकिंग द सेम रोड वेअर होमी बाबा आणि विक्रम साराभाई गेले, ते सुद्धा एक प्रिव्हिलेज आहे. म्हणजे येस, तिथे गेल्याशिवाय तुम्हाला मिळत ते नाही. मिळत नाही. करेक्ट. इस्रो आणि तुम्ही सांगितलंस की हे सगळं आपण टुरिझममधले काय काय गोष्टी दाखवतो. तसंच एक सध्या जे खूप ट्रेंडिंग आहे ती म्हणजे नासा. लागेल 2-3 वर्षात लोक बऱ्यापैकी जायला लागलेत. महाराष्ट्रातले लोक हल्ली जातात किंवा लोक मला वाटतं US टूर करताना पण एक बेसिक नासा व्हिजिट करतात. ते अगदी म्हणजे बेसिक असेल. तुमच्याबरोबर जाऊन तो एक वेगळाच अनुभव येईल. तर तुमच्या अशा नासा टूर आहेत का प्लॅन्ड इन द नेक्स्ट इयर आणि त्या काय प्रकारच्या आहेत? नेक्स्ट इयर आम्ही त्या नासाच्या टूर्स प्लॅन करतोय. नासाला जायचं म्हटल्यावर US व्हिसा मेन प्रॉब्लेम आहे US व्हिसा. सो आपल्याला ती टूर प्लॅन करताना बिफोर 7 to 8 months बिफोर आपल्याला ती प्लॅन करायला लागणार. करेक्ट, व्हिसाचे अपॉइंटमेंट्स सध्या TDS जॉब आहे. करेक्ट, अपॉइंटमेंट्स मिळणं आणि मग तो व्हिसा येणं आणि मग ते जाणं. राईट. सो तसं करून आपण एक साधारण एप्रिल-मे मध्ये आपण ते नेक्स्ट इयर प्लॅन करतोय ओके. नासाच्या व्हिजिट्स. तर नासाबरोबर आपण बाकीच्या गोष्टी पण तिथं कव्हर करणार, जसं युनिव्हर्सल स्टुडिओ आहे तिथे, न्यूयॉर्क आहे, मायामीला आपण व्हिजिट करणार आहोत, डिस्नीलँड आहे. सो फक्त नासाच नाही तर आपण त्याच्या आजूबाजूचं कल्चर US कसं आहे ते सगळं आपण बघून त्या टूरमध्ये सगळं कव्हर करणार आहे. नाही, परत टुरिझम आणि टुरिझम आणि सायन्स आपण त्याचं combination. कॉम्बिनेशन. राईट 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 ते जास्त बेटर आहे आजकाल. मला वाटतं बरेच टुरिस्टना ते जास्त प्रिफर्ड आहे. पण मॅम, कमिंग टू यू, की नासामध्ये तुमच्या थ्रू किंवा तुमच्या दोघांच्या थ्रू जाण्यात आणि नॉर्मल जाण्यात काय फरक असू शकतो? हे तुमच्या बोलण्यात ऑलरेडी जाणवलंच आहे मला, पण इन जनरल नासाच्या बाबतीत आपण जर बोललो तर काय वेगळं बघायला मिळतं? हो, अमेरिकन्स काय करतात, एक मोठी लॉंग विकेंड अशी सुट्टी मिळाली ना की नासाला व्हिजिट करतात. बट इट इज अनगायडेड एक्झॅक्टली. टूर. पण आम्ही जेव्हा नेतो स्टुडंट्सना त्यावेळेला त्यांना सगळं सांगतो. म्हणजे इथे हे आहे, देर इज मिशन कंट्रोल, मग एक्सपिरियन्स पण घेता येतात आपल्याला 3 अँड Okay. 4D वगैरे असे. सो लॉन्चिंगला ज्या गोष्टी होतात तशाच आपल्याला ते एक्सपिरियन्स सगळे घेता येतात. सो विथ अस इट इज मच मोर एज्युकेशनल. आणि खूप माहिती आम्ही देतो. तर एक स्टॉपला, विजिटला काय काय आहे हे नक्की. सो
नासाचे केनेडी स्पेस सेंटर आहे आणि माझी ट्रेनिंग झाली ती US स्पेस अँड रॉकेट सेंटर इन हंट्सविल अलाबामा. मग मी नासा एम्स रिसर्च सेंटरला पण जाऊन आले, पण तिथे रिसर्च चालतो, सो एव्हरीवन इज नॉट अलाउड देअर. पण नासामध्ये एज्युकेशन अँड पब्लिक आउटरीच एक डिपार्टमेंट आहे, बरं. त्यामुळे तिथले विद्यार्थी पण येतात, पण त्यांना एक टीचर घेऊन येते वगैरे असे असतात. पण जनरल पब्लिकला जी व्हिजिटर्स तिकीट काढून जायचं असतं, सो देर इज नो गायडन्स. पण आमच्याबरोबर आल्यानंतर दे गेट टू सी मॅक्झिमम थिंग्स इन वन डे. कारण एक्झॅक्टली. एका दिवसात बरंच काय काय असतं बघण्यासारखं आणि सगळे एक्सपिरियन्सेस. सो हे सगळं बघायला मिळतं. अँड इफ वी आर लकी तिथे वॉक विथ टॉक विथ ॲस्ट्रॉनॉट हो, आणि अशा गोष्टी पण असतात. नाईस. अँड आयमॅक्स थिएटर आहे, तिथे मूवीज बघता येतात. खूप छान. इट इज रिअली फन फील्ड आणि इट इज एज्युकेशन अँड एंटरटेनमेंट. राईट. सो इट इज रिअली लाईक व्हेरी हॅपनिंग आणि खूप गोष्टी शिकायला मिळतात. नथिंग लाईक व्हॉट वी हॅव डन बिफोर. म्हणजे त्यांना Exactly. विद्यार्थ्यांना वाटतं की आपण जे काय आत्तापर्यंत शिकलो ते एकीकडे आणि हे. सो इट इज रिअली फुल ऑफ म्हणजे ग्रॅव्हिटी आहे आणि फुल ऑफ लॉट ऑफ इंटेन्सिव्ह नॉलेज. पण फक्त पिक्चर्स फोटोग्राफ्स काढायला असे अनेक जण जातात, पण आम्ही जेव्हा नेतो तेव्हा आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी अनिल, तुझ्याकडे येतो. आता नासाचं सांगितलंस तू, लोकांना अमेरिका आणि अमेरिकेतले स्पॉट्स आणि नासा पण करतो आपण. तसंच तू मगाशी म्हटलं युरोपमध्ये पण एक खूप मोठी अशी संस्था आहे जे पण व्हिजिट करणं खूप गरजेचं आहे, जस्ट लाईक नासा और इस्रो ॲज इम्पॉर्टंट. तर ते काय एक्झॅक्टली आणि ते कुठल्या कंट्रीशी कंबाईन होतं बरोबर? सर तुम्ही युरोप जसं म्हटलं तर युरोपमध्ये स्वित्झर्लंड सगळ्यांनाच माहिती आहे. क्राउनिंग ज्वेल आहे. आणि स्वित्झर्लंडला म्हटलं की लोकांना माउंटन्स म्हणजे स्विस ॲल्प्स Correct. हेच लोकांना पहिले येतं Right. आणि लोक त्याच्यासाठीच तिथं जातात. Correct. सर लोकांना हे माहिती आहे, स्वित्झर्लंडची जी कॅपिटल आहे, लोकांना वाटतं की स्वित्झर्लंडचं कॅपिटल आहे ज्युरिक आहे, पण ज्युरिक त्यांचं कॅपिटल नसून ते फक्त एक फायनान्शियल हब आहे, जसं आपलं मुंबई आहे. सो त्यांचं मेन कॅपिटल इज बर्न आणि बाकीचे सायन्स कॅपिटल इज जिनेवा. सो जिनेवा सगळ्यांना माहिती असेल, इट इज फ्रान्सला लागून बॉर्डरच्या आहे. Right. सो तिथं सन म्हणून आहे. तर बऱ्याच लोकांना आता पृथ्वी कशापासून म्हणजे निर्माण झाली, CERN. हां CERN सन. सो ते सायन्स लॅब आहे मोठी. तर पृथ्वी कशापासून निर्माण झाली, जे ते गॉड पार्टिकल आहे टनेलचनी जो घातला तो तिथे आहे सनच्या इथे. सो ते बघणं एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे तिथं जाऊन ते सगळं बघणं की कशी पृथ्वी निर्माण झाली आणि तिथं वेगवेगळे सायन्स एक्सपेरिमेंट्स तुम्हाला एक्सपिरियन्स करायला येतात. पण तिथे आपल्याला एंट्री मिळते त्या सन मध्ये, यू कॅन एंट्री. तिथे आपल्याला जाता येतं, तिथं प्रायर अपॉइंटमेंट घेऊन आपल्याला जाता येतं. त्यांची गायडेड टूर असते. सो 1 तासाची पूर्ण ती गायडेड टूर आपल्याला ते कम्प्लीट दाखवतात त्याच्यामध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. सो CERN लॅबोरेटरीज वेअर देर इज लार्ज हॅड्रॉन कोलायडर, म्हणजे वर्ल्ड्स बिगेस्ट मॅनमेड मॅग्नेट. आणि तिथे रिसर्चर्स, सायंटिस्ट, इंटरनॅशनल सायंटिस्ट भारताचे पण होते, म्हणजे आहेत इन्वॉल्ड इन दॅट रिसर्च. सो बिग बँग झाल्यानंतर आणि तो जो पार्टिकल होता, इट केम फ्रॉम नथिंग, फ्रॉम नोवेअर, आणि त्याला नाव दिलं म्हणजे हिग्स बोसॉन खरं तर, पण गॉड पार्टिकल. तर युनिवर्स कसं झाला, तयार झाला, निर्माण, ही निर्मिती कशी झाली याचा अभ्यास करण्यासाठी, अधिक माहितीसाठी तिथे जाऊन, फॉर मी ऑल्सो इट इज अ ड्रीम डेस्टिनेशन. इट्स माय ड्रीम डेस्टिनेशन. आणि तसंच अनेकांना तिथे जायचं आहे. सो अशी पण आम्हाला ट्रिप करायची आहे टू सन. आणि भारतातच मी सांगते ना, लोणार लेक आहे, मग सन टेम्पल, कोणार्क टेम्पल आहे, मी तिथे जाऊन आली आहे. पण तिथे काही ना काही विज्ञानाशी रिलेटेड असे विषय आहेत आणि असे खूप स्पॉट्स आहेत. इस्रोचेच फक्त सेंटर्स नाहीत, तर देर आर प्लेसेस इवन. आम्हाला आता एकदा हिमालयन ऑब्झर्वेटरी फॉर हाय ऑल्टिट्यूड याच्यासाठी, म्हणजे इस्रोचं HOPE होप ऑब्झर्वेशन, इट टेक्स प्लेस इन लेह लडाख, तिथे पण जायचं आहे. सो असे अनेक ठिकाणं आहेत. वी आर ट्राईंग टू मेक अ बिग लिस्ट. क्या बात आहे. कारण आम्हाला विज्ञान आणि टुरिझम हे दोन्ही या Combine. गोष्टी, सायन्स अँड टुरिझम, वी वॉन्ट टू कंबाईन अँड मेक अ फ्युजन अँड गिव्ह इट अँड ऑफर इट टू मेनी स्कूल्स अँड मेनी Exactly, चिल्ड्रन. exactly. फक्त विद्यार्थी नाही तर ॲडल्ट्स, म्हणजे पेरेंट्ससुद्धा, पालक आणि टीचर्स, सगळ्यांनाच इंटरेस्ट असतो. नक्कीच, सो नक्कीच. देर इज नो एज बार और एज लिमिट और एनिथिंग. जे इंटरेस्टेड आहेत लोक ते नेहमी आमच्याबरोबर जॉईन क्या होतात. क्या बात आहे, क्या. मला पुढची टूर आली की माझं नाव पहिलं ऍड कर टूरमध्ये. मी नक्की येणार. एनिवे, गमती जबाग सोडून
आत्ता आपलं जुलै महिना चालू आहे. तर तुमच्या आता ह्या ज्या इस्रोच्या टूर्स आहेत त्या पुढे कधी प्लॅन्ड आहेत? म्हणजे असं काही शेड्यूल ठरलंय का तुम्ही इन द वे ऑफ? नाही, शेड्यूल त्याचं आता ठरलं आहे. तर पावसाळा झाल्यानंतर साधारण सप्टेंबर पण पावसाळा असतो. करेक्ट. सो ऑक्टोबरपासून आपण चालू करतोय ते ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी ओके अशा एव्हरी मंथ आपला एक बॅच त्याच्यामध्ये जाणार आहे आपली. ओके ओके. So त्याचे डिटेल्स तुम्हाला आम्ही अजून डेट्स पाठवू. फ्रीज नाही आलेले. डेट्स त्याच्या Okay. तिकडनं येतात त्यांच्याकडनं. ओके ओके ओके. तर ते आले ठीक की आहे. आपण त्याचे डिटेल्स तुम्हाला ठीक आहे पाठवूया. ठीक आहे. म्हणजे ज्यांना कोणाला बुक करायचं दे कॅन कॉल यू अँड देन बुक देअर सीट राईट? ओके 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 ओके. राईट राईट राईट. आणि बुकिंग प्रोसिजर काय आहे? म्हणजे हाऊ डू यू टेक बुकिंग? तुम्हाला काय फोटो आय डी प्रूफ लागतो का कॉल करायचा? काय कसं बुकिंग? का वेबसाईट आहे काही? वेबसाईट पण आहे आणि हा. तुम्ही आम्हाला डायरेक्टली कॉल किंवा व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता. Okay. ईमेल आयडी तुम्हाला आम्ही Okay. डिटेल्स देऊच त्याचे सगळे. ओके ओके सो ओके. त्याची प्रोसिजर तुम्हाला आम्हाला कॉल केल्यानंतर तुम्हाला Right. आम्ही पाठवू. राईट राईट राईट. Yes. हे तुमचे नंबर खाली स्क्रोल होत आहेत. हो. लोक तुम्हाला डायरेक्टली कॉल करू शकतात. Yes. राईट. आणि तुम्ही नासा टूर पण आता साधारण कधीपर्यंत फायनलाइज होईल पुढच्या वर्षीची? 27. साधारण 2 महिन्यात? 227 मध्ये आपण साधारण प्लॅन करतो एप्रिल Okay, टू okay. मेच्या दरम्यान. राईट राईट. सो त्याचे पण डिटेल्स आम्ही तुम्हाला 1-2 कळवू. महिन्यात 2 should महिन्यात be येऊन ready. जातील त्याचे Yes. पण क्या डिटेल्स. बात आहे क्या बात. आणि जेव्हा आमच्याकडे त्यांचे डेट्स येतात, लॉन्चिंग या दिवशी होणार आहे, मग लगेच आम्ही ते दिवस बुक करतो राईट. आणि मग फ्लायर करून आणि वी इन्व्हाइट पीपल अँड दे कम थ्रू सोशल मीडिया करेक्ट आणि असे. करेक्ट करेक्ट. आता तुमच्या या माध्यमातून पण नाही युट्यूबवर नाही, पण 100% येतील एन्क्वायरीज नक्कीच नक्कीच. नक्कीच 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 नक्कीच. माझा ऑडियन्ससाठी एक मेसेज असा आहे की विज्ञान हे इंटरेस्टिंग करण्यासाठी आम्ही असे इंटरेस्टिंग स्पेस आणि सायन्स टूर्स ऑर्गनाईज करतो. तर तुम्ही प्लीज नक्की या आमच्या प्रोजेक्टसाठी चांगला प्रतिसाद द्याल. आणि आता अशा इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या गगनयान आणि स्पेस स्टेशन, आपलं भारताचं अंतरिक्ष स्थानक, आपलं इंडिजिनस स्पेस स्टेशन होणार आहे आणि मिशन मंगल परत होणार आहे, चांद्रयान-4. सो वी आर मेकिंग ऑल दिस व्हेरी इंटरेस्टिंग. आणि ही टूर अटेंड केल्यानंतर तुम्हाला अजून अधिक माहिती मिळेल. आणि जाता जाता अजून एक गोष्ट, म्हणजे ही फिक्टिशियस आहे ॲज ऑफ नाव, पण सांगायला आवडेल की इलॉन मस्क आणि जेफ बेझोस हे सगळे सारखे बोलत असतात की स्पेस टुरिझम म्हणजे आपण चंद्रावर आता एक असा काळ येईल की वी कॅन गो टू मून फॉर 5 days 4 nights किंवा अशी एक टूर करता येईल. सो इट इज पॉसिबल, इट इज व्हेरी मच पॉसिबल. जरी अर्थ मून डिस्टन्स 3,84,000 किलोमीटर्स आहे तरी हे शक्य होणार आहे. म्हणजे याला स्पेस टुरिझम आपण म्हणतो. तर स्पेस टुरिझम आहे तशीच ही आमची सायन्स टुरिझम ही जरा एक सुरुवात आहे. ही दिस विल टेक प्लेस ऑन अर्थ. ही आपली इथेच भारतातच आम्ही करू. आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला स्पेस, अंतराळ आणि इवन खगोलशास्त्र या गोष्टी पॉप्युलराईज करायच्या आहेत. त्यासाठी हे असे आमचे एक एक उपक्रम आहेत. सो नक्की तुम्ही जॉईन व्हा. आणि इफ यू need any guidance in education or career counseling, please contact me on my email ID or my WhatsApp number. Thank you very much. धन्यवाद. सो तुम्हाला आता मॅडमच्या याच्यावरनं पॉडकास्टवरनं कळलेलंच असेल की स्पेसमध्ये तुम्हाला कसं करिअर करता येईल. सो तुम्हाला ह्याच्याबद्दल जर का अधिक माहिती हवी असेल तर आमच्या इस्रोच्या टूरला नक्की या. भारत स्पेसमध्ये किती पुढं गेलं आहे ते तिथं गेल्यावर तुम्हाला कळेल. सो तुमच्या मुलामुलींकरता तुम्हाला जर का ह्याच्या स्पेसमध्ये करिअर करायचं असेल तर ह्या टूरला नक्की जॉईन करा. तर मंडळी, कसा वाटला एपिसोड? खूप वेगळा विषय आहे. आणि स्पेस आणि टुरिझम याचं किंवा सायन्स आणि टुरिझम ह्याचं कॉम्बिनेशन क्वचित तुम्हाला बघायला मिळतं. आणि हे भारतात घडतं ही खूप आपल्या भाग्याची गोष्ट आहे. कुठला विजा नाही, काही पासपोर्ट नाही, काही नाही. आणि खूप वेगळं जग तुम्हाला बघायला मिळतं या इस्रोमध्ये गेल्यावर. तर नक्की ही टूर प्लॅन करा. आता ऑक्टोबर, नोव्हेंबर, दिवाळी, दसरा सीझन आहे, सुट्ट्या आहेत. तुमच्या मुलांनाही मुलींनाही सुट्ट्या आहेत. त्यांना घेऊन तुम्ही पण बरोबर जा. म्हणजे मॅडम जसं म्हणलं तसं स्पेसमध्ये काय करिअर घडू शकतं हे तिथे गेल्यावर त्या नीट तुम्हाला सांगतील. आणि एक वेगळं द्वार आपल्या पाल्यांना आपोआपच ओपन होतं या नवीन फील्डमध्ये. आणि खूप ग्रोईंग फील्ड आहे त्या म्हणल्याप्रमाणे. तर कसा वाटतो एपिसोड नक्की सांगा. सर्वात महत्त्वाचं, आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही असेच काही नवनवीन विषय तुमच्याकरता या पॉडकास्ट सिरीजमध्ये घेऊन येत जाऊ. धन्यवाद.